आज विक्रमादित्यचा संताप फुटतो. तो नंदिनीवर ओरडतो, अजिबात बाबा म्हणायचं नाही मला. नंदिनी समोर उभा राहतो मोठा प्रश्न. वसु आत्याकडे इतके पुरावे हे आले कुठून? नंदिनी होते शॉक. हे सगळं रम्या आणि वसुंधराचा डाव आहे. पण प्रश्न असा, नंदिनी आता सावध राहील का? की पुन्हा एकदा त्या सापळ्यात अडकणार? काव्या पार्थ आणि जीवा होतात तिच्यासाठी चिंतित. काय ते दाखवू शकतील नंदिनीची खरी बाजू? दीपक उडवतो नंदिनीच्या चारित्र्यावर शिंतोडे आणि जीवा संतापून पकडतो त्याची कॉलर. पण दीपक घेतो वसुंधराची बाजू आणि नंदिनी पूर्णपणे अडकते. आता प्रश्न, विक्रमादित्य बहिणीची बाजू घेईल की मानिनीच्या शब्दांवर विश्वास ठेवेल? मानिनी धाडसाने उभे राहते आणि म्हणते, आजवर नंदिनी गप्प राहिली म्हणजे ती खोटी ठरत नाही. तिच्या मागे काहीतरी सत्य आहे. विक्रमादित्यच्या डोळ्यांवरचं प्रेमाची पट्टी सुटणार का? की त्याला घराबाहेर करावा लागणार नंदिनीला? रम्या ओरडते, काव्या तुझ्या डोळ्यांसमोरच मी तुझ्या बहिणीला घराबाहेर काढणार आहे. आणि त्याच वेळी जीवा पार्थ देतात नंदिनीला साथ. पण काय विक्रमादित्य थांबेल रम्याला की कायमचं तोडेल नातं? संपूर्ण धक्का देणारी गोष्ट जाणून घेण्यासाठी पात्रा लग्नानंतर पहिलंच प्रेम आणि अजून अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा अतुल टॉकला.